पोलीस स्टेशनने आम्हाला साथ नाही दिली आणि व्यापाराचा प्रश्नच राहिला नाही। शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही। नमस्कार, राष्ट्र अंदाज न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजची जर परिस्थिती पाहिली तर शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आणि दुसऱ्याकडे कधी पाहल्यासारखं झालं तर एक शेतकरी सोबत अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावतीच्या कॉटन मार्केटमध्ये तब्बल 7 लाख रुपयाची फसवणूक या ठिकाणी झाल्याचं चित्र अमरावती जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत तांबूसवारीत राहणारे सतीश मावरे आहेत। यांच्यासोबत एका दलालाने तब्बल 7 लाख रुपयाचा कापूस घेऊन यांना रोख रक्कम दिलेली आहे। 7 लाख रुपयाची फसवणूक या ठिकाणी या सतीश मावरे सोबत झालेली आहे। आपल्यासोबत शेतकरी सतीश मावरे आहे। नेमकं जाणून घेऊया की हे पूर्ण प्रकरण कसं घडलेलं आहे। नमस्कार, मी सतीश मावरे, तांबूसवाडी पूर्ण कास्तकार। आमच्यासोबत अशा पद्धतीची फसवणूक झालेली आहे की अमरावती येथील दलाल नरेश झंवर आणि त्यांचा मुलगा संदीप नरेश झंवर हे दलाली करतात अमरावती। तर संदीप झंवर हा शिक्षक आहे राठी हायस्कूलवर। त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आम्ही गावच्या पुरामुळं शुभम सुंदरे म्हणून पोरगा आहे, त्यांच्यामुळे आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आलो आणि त्यांना आम्ही 4 गाड्या कापूस विकला असा होता की गाड्या मोजून घ्यावा, अमरावती न्यावा, काटा करावा आणि तिथे चेक म्हणजे कॅश पेमेंट करायचं। अशा पद्धतीचा कापूस आम्ही सोबत घेऊन गेलो गाडीसोबत। तिथे गेल्यानंतर 2 गाड्या 17 तारखेला दुपारी 4 नंतर गेटवर आपल्या काट्यावर लागल्या आणि उर्वरित 2 गाड्या दुसऱ्या दिवशी। त्यामुळे आम्हाला त्यांच्याच दलालीत मुक्कामी ठेवण्यात आलं। मुक्कामी ठेवण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 गाड्या माफ झाल्यानंतर तर मग आज रविवार आहे बा, आज कॅश नाही आहे, अशा पद्धतीची फसवणूक आमच्यासोबत तिथेही करण्यात आली। तिच्यानंतर संदीप झंवर यांनी आपल्याला मी चेक देतो, दुसऱ्या दिवशी तुमच्या खात्यात जमा होती, पैसे जमा होणार आहे, आता 1 दिवसासाठी काय करणार आहे। तरी आम्ही मान्य नव्हतं, आम्हाला त्या पद्धतीचं मान्य नव्हतं, कारण की आम्ही कॅश पेमेंट कापूस विकलेला होता। त्यामुळे आमचा कापसामुळं आमच्या बँका थकीत राहिल्या, कारण की ते पैसे घेऊन आम्हाला बँका भरायच्या होत्या, तेच बँका काढून आम्हाला पुन्हा शेतीला लावायचा होता। तर नंतर आम्हाला असं वाटलं बा चला एका दिवसात आता काय सोमवारी आम्हाला पैसेच मिळणार आहे। नंतर आम्ही बँकेत गेलो, चेक लावले, त्यानंतर तिसऱ्या दिवशी चेक वापस आले, कारण की त्या बँकेमध्ये कॅश नव्हती। तर मॅनेजरचा फोन आला की बँकेत कॅश नसल्यामुळे त्यांचा वापस आलेले चेक तुम्ही घेऊन जा। नंतर आम्ही बँकेत गेलो, चेक घेतले वापस आणि अमरावती गेलो। अमरावतीनंतर गेल्यानंतर यांचे वडील दलालीत बसलेच होते। त्यांनी म्हटलं मुलाचा काय करता, पैसे मी तुम्हाला 21 तारखेला देणार आहे। 17 तारखेला कापूस दिल्यानंतर लगेच 5 दिवसाचा वेळ द्या मला, मी 21 तारखेला मी पैसे देणार आहे। तर आम्ही तेही मान्य केलं, वापस आलो। आम्ही नंतर 21 तारखेला फोन केला, त्यांचे वडील म्हणतात मी पुण्याला, मी 15 दिवस येऊ शकत नाही, 15 दिवसानंतर मी काहीतरी करेल तुमचं। नंतर मग आम्ही असा विचारात पडलो की बा आता काय करावं। 15 दिवस पुण्याला बसले आहे, मुलाला फोन करतो तर पप्पा नाही आहे, पप्पा भगवान देव, अशा पद्धतीची ते भाषा त्यांची थोडी चालू झालं। नंतर आम्ही पुन्हा 15 दिवसानं फोन केला की आम्ही येऊन राहिलो पैशांना, आणि मेरी शिशी होणे की आहे, मेरी साईन होणे की आहे, अशा पद्धतीची टाळाटाळ चालू झाली। तर आम्ही जेव्हा त्यांनी चेक आम्हाला हे सांगितलं की मी पैसे देतो, तेव्हा मी बँकेत चेक लावायला सुरुवात केली आणि 3 वेळा त्यांचे चेक बॉन्ड झाले। त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली। पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याला आम्हाला उत्तर मिळालं की तुम्ही कोर्टात जा। असं जर शेतकऱ्याच्या सोबत जर अशा प्रकारचं घडलं तर शेतकऱ्यांनी काय आत्महत्या करा। तेव्हा पोलीस स्टेशनने आम्हाला साथ नाही दिली आणि व्यापाराचा प्रश्नच राहिला नाही, त्यांचं म्हणजे बेमानी राहिलेला आहे। तब्बल हा माल होता किती रुपयाचा? आमचा माल आता 7 लाखांचा, आजच्या भावानुसार तर तो 7 लाखांची वर आहे। परंतु त्यांनी ज्या पद्धतीनं आम्हाला चेक दिले त्या पद्धतीनं कधी ठरला तरी आम्हाला 7 लाख रुपये त्या मालाची पाहिजे होती। या दलाला जे तुम्ही आहे म्हणजे यावेळेस तुम्ही याच्यासोबत व्यवहार केला होता का? नाही, या दुसरं वर्ष आहे, मागच्या वर्षी दिला होता। त्यामुळे आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आलो आणि विश्वास ठेवला, परंतु अशा पद्धतीचा विश्वासघात होईल आणि आमच्या शेतकऱ्यावर आत्महत्या करायची पाळी येईल असं आम्हाला वाटलं नव्हतं। कापूस तुम्ही नेमकं या प्रकरणाला किती दिवस झाले, म्हणजे कधी दिला होता कापूस? आपण कापूस दिला आहे 17 मार्च रोजी,
2 गाड्या 17 मार्चला तोडल्या गेले आणि 2 गाड्या दुसऱ्या दिवशी रविवारी, आणि त्यांच्या दरीत आम्हाला झोपून ठेवलं. अक्षरही झोपा आम्ही तुम्ही, दुसऱ्या दिवशी काय आम्ही काटा करून पैसे घेऊन, अशा पद्धतीची फसवणूक झाली. त्याच्यानंतर जे तुम्ही रिपोर्ट दिलेला आहे आशेगाव पोलीस स्टेशनला, तर तिथल्या ठाणेदारांचं काय म्हणणं आलं? म्हणजे आशेगावच्या ठाणेदारांनी त्यांना 2-3 वेळा बोलावलं. त्यांना बोलावलं आणि ते तारीख मागतात. तारीख मागितल्यानंतर ठीक आहे, तारीख देतात. तारीख दिल्यानंतरही त्यांनी स्वतः पोलीस स्टेशनला येऊन समक्ष इन्स्पेक्टर साहेब, आपले सेकंड इन्स्पेक्टर साहेब त्यांच्या समक्ष लिहून दिलेलं आहे की मी 31 तारखेपर्यंत मी यांचं पेमेंट करतो. 31 गेल्यानंतरही आज 12-13 तारीख येऊन राहील, तरी पेमेंट आलं नाही. त्यामुळं आज आमच्यावर जमीन पडीत ठेवायची पडीत आली आहे. बँक तर थकीत राहिल्याच आहे, पण आज जमीन पडीत राहणार आहे. मग कापूस विकून आमचा फायदा काय? आणि अशा माणसावर कारवाई का निघून राहिली? आमचं इथं दुःख आहे. आज आमच्यावर अशा पद्धतीची वेळ आलेली आहे की आम्ही सरकारी बँकेकडनं कर्ज घेतो दरवर्षी आणि ते भरतो, आणि तेच भरून पुन्हा आम्हाला कर्ज मिळते आणि ते पिकाला राहतो. आज अशा व्यवहारामुळं आमची बँक थकीत राहिलेली आहे. त्यामुळं आम्हाला पुन्हा कर्ज मिळून नाही राहिलं आहे. बाकी इतर कृषी सेवा केंद्रांची बिलं आहे, त्यांना पैसे दिलेच तर ते आम्हाला बियाणे खतं देतील. आणि अशा वागण्यामुळे आता नरेश झंवर आणि संदीप झंवर असे लोक जर, असे दलाल लोक जर आपल्या याच्यात अशा पद्धतीचे व्यवहार करतील तर लोकांना आणि शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. आणि अशा वेळ आमच्यावरही ही वेळ आलेली आहे. पण न्याय वेळेला सर्वस्वी जबाबदार दलाल लोक म्हणजे नरेश झंवर आणि संदीप झंवर आणि प्रशासन राहील, याची पूर्णपणे खात्री आहे.